कोणाकोणाला वाटतंय बडे बाबाचं मंदिर लवकर व्हायला पाहिजे, बडे बाबासाठी खूप सारे कष्ट करण्याची कोणती प्रवृत्ती आहे किंवा बडे बाबाचा जे काय आशीर्वाद आहे तुम्हाला कशा प्रकारे लाभावा, हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। बडे बाबाचं जे आचरण आहे ते कसं झालं पाहिजे किंवा बडे बाबा आपल्यासाठी बडे बाबांनी काय केलेलं आहे, कशा प्रकारे केलेलं आहे याबद्दल सुद्धा थोडक्यात माहिती सांगतो। आणि कोणाला असं वाटतंय की बडे बाबाचं मंदिर हे लवकर झालं पाहिजे, बडे बाबाचं मंदिर या ठिकाणी खूप दिवसापासून या ठिकाणी बडे बाबाचं मंदिराचं काम चालू आहे। अनेक प्रकारच्या लोकांनी त्या ठिकाणी बडे बाबांना जे मंदिराचं काम आहे त्यासाठी देणग्या दिलेल्या आहे। तर माझा हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की तुम्ही बडे बाबाचा या ठिकाणी सेवा करण्यासाठी काय काय करू शकता तुम्ही, या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये काय होते, कशा प्रकारे बडे बाबांनी या ठिकाणी काम केलेलं आहे, कार्य केलेलं आहे, त्यांचं पृथ्वी तलावर येण्यासाठी त्यांनी कशा प्रकारे या ठिकाणी जे ज्ञान प्रसारण केलं किंवा लोकांच्या प्रगतीसाठी कशा प्रकारे हातभार लावलेला आहे, ही खूप महत्त्वाचं आहे। लोकांसाठी ते जगलेलं आहे बडे बाबा, कोणासाठी जगले, लोकांसाठीच जगले। जे पण त्यांनी त्या ठिकाणी बघू शकता भिक्षा मागून त्यांनी दिवस या ठिकाणी काढलेला आहे। तर सर्व प्रकारचे अन्न त्यांना निर्मिती होणार होती अन्नाची, तरी पण त्यांनी पंचपक्वान्न सारखं अन्न त्यांनी खाल्लं असतं, पण त्यांनी त्या ठिकाणी काय केलं तर लोकांच्या हितासाठी भिक्षा मागून त्यांनी दिवस काढले आणि भिक्षा मागून त्या ठिकाणी त्यांनी आपला जे काय उदरनिर्वाह जो काय तो त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। म्हणजे सगळ्या प्रकारची त्यांना सिद्धी प्राप्त होतं, त्यांनी काही पण केलं असतं, पण त्यांनी काय केलं लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, लोकांना हेल्प करण्यासाठी, लोकांची प्रगती व्हावं या कार्यासाठी ते झटत राहिले आणि त्या ठिकाणी त्यांचे प्रयत्न चालू राहिले। खूप जास्त लोकांची त्यांनी मदत केली। म्हणून जे नाथांचं जे चरित्र तुम्ही एकदा वाचल्यानंतर तुम्हाला सगळं काही समजेल की साधना, जप आणि तपश्चर्या कशा प्रकारे महत्त्वाचे आहे। आणि बडे बाबांचं मंदिर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, खूप साऱ्या लोकांनी या ठिकाणी देणग्या दिलेल्या आहेत। तुम्ही पण बडे बाबाला या ठिकाणी जे काही मंदिर आहे त्या मंदिरासाठी थोडीफार देणगी तुम्ही पण देणं गरजेचं आहे, जेणेकरून बडे बाबाचं चांगल्या प्रकारे मंदिर निर्माण होईल आणि त्यासाठी तुमचा पण थोडासा हातभार लागेल। मंदिराच्या कार्यासाठी, मंदिराच्या खर्चासाठी तुमचा पण थोडाफार हातभार लागेल। बडे बाबांचं तुम्ही चरित्र जर वाचलं तर तुमच्या मनामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये सर्व प्रकारे प्रकाश पडत। आणि या ठिकाणी माझं तुम्हाला सांगायचं उद्दिष्ट एकच की तुम्ही मंदिर बघू शकता कशा प्रकारे बडे बाबांचं निर्माण झालेलं आहे किंवा होत आहे, आणि अजून प्रकारे कोणती सेवा त्या ठिकाणी तुम्ही करू शकता। त्या ठिकाणी भरपूर सारी सेवा नाथ बाबाच्या चरणी आपण केली पाहिजे। गर्भगिरी पर्वतावरती जे काय कार्य चाललेलं आहे बडे बाबांचं ते खूप सुंदर प्रकारे चाललेलं आहे, तुम्ही बघू शकता। अजून प्रकारे तिथे नवनवीन या ठिकाणी जे काय आहे त्याचं काम चालू आहे त्या मंदिराचं। तर त्या मंदिराचा तुम्हाला सर्व प्रकारचा इतिहास जर मिळवायचा असेल तर तो सुद्धा मी या ठिकाणी व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवल। पण माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही पण त्या ठिकाणी मंदिरासाठी काहीतरी देणगी द्या, तुम्ही पण काहीतरी त्या ठिकाणी त्या मंदिराच्या हिशोबाने तुमचं जे काय तुम्हाला पडेल तुमच्या हिशोबाने तसं तुम्ही खर्च करू शकता त्या मंदिरामध्ये। त्याने थोडंफार तुम्ही दिल्यानंतर तुमचं काही पैसे एवढे कमी होणार नाही, बडे बाबांना तुम्हाला आशीर्वाद लागेल आणि तुम्ही 10 रुपये दिले तर तुमचे 20-30 रुपये होण्यासाठी सुद्धा मदत होईल। माझा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्दिष्ट आहे, एकच कार्य आहे की तुम्ही बडे बाबांच्या मंदिरासाठी जेवढे देता तेवढं बडे बाबा तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये देण्याचा प्रयत्न करेल। म्हणून जास्तीत जास्त लोकांनी त्या ठिकाणी मंदिराला देणग्या द्या, जेणेकरून खुल्या मनाने द्या, तुम्हाला जेवढं देता येईल तेवढं त्या ठिकाणी त्या मंदिराला देणगी द्या आणि मंदिराचं कार्य जसं चालू आहे तसंच राहू द्या। आणि इथलं पुढं मंदिर कशा प्रकारे निर्मिती होते तुम्ही बघू शकता, हे नाथांचा आशीर्वाद आहे। प्रत्येक आमोशाला एवढी गर्दी त्या ठिकाणी असते, खूप सारे या ठिकाणी भक्त त्या ठिकाणी येतात आणि खूप सारे देणग्या देऊन जातात आणि ते कार्य जे आहे मंदिराचं असंच पुढं चालू राहावं आणि अतिशय चांगल्या प्रकारे मंदिराचं कार्य व्हावं एवढीच माझी त्या ठिकाणी अपेक्षा आहे। आणि अजून कोणत्या प्रकारे त्या मंदिराचं कार्य झालं पाहिजे किंवा मंदिराचं सुशोभीकरण कसं झालं पाहिजे मला कमेंट सेक्शनला पाठवा की अशा प्रकारे मंदिराचं आणखीन कार्य त्या ठिकाणी झालं पाहिजे। मंदिराला जास्तीत जास्त लोकांनी देणग्या द्या आणि चांगल्या प्रकारे कार्य मंदिराचं होईल एवढी अपेक्षा तुमच्याकडून मी करतो आणि हा व्हिडिओ या ठिकाणी समाप्त करतो। जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून नाथ बाबांचा प्रसार होण्यासाठी मदत होईल आणि आपल्याला त्या ठिकाणी नाथ बाबांचा जास्तीत जास्त नाथ बाबांच्या चरित्राचा, नाथ बाबांचा ज्ञानाचा, आत्मज्ञानाचा, साधनेचा जे काय इन्फॉर्मेशन आहे, जे काय माहिती आहे, आत्मज्ञान मिळण्यासाठी हा व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला आहे। अजून कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनला मला नक्की कळवा। जाताना एवढं सांगेन, अलख निरंजन, जय बडे बाबा।